प्रश्न 12. आजार का, कशामुळे? शरीर आणि मन यांचा सहभाग. अशोक गुप्तेंना हसताना बघून मलाही हसू आले. खरंच माझ्या मनातील प्रश्न, संभ्रम गुप्तेंनी किती सोप्या भाषेत आणि तर्कशुद्ध रीतीने दूर केले होते. त्यांनी आयुष्याचे सर्व प्रश्न सुटल्याबद्दल केलेले विधान मला आता पटले होते. मनावरील एक मोठे दडपण आज गुप्तेंच्या समजावण्याने बहुतांशी दूर झाले होते. पण तरीही अशोकराजेंनी सांगितलेल्या, त्याच्या प्रोफेसर बर्वेंशी झालेल्या गोष्टी, बर्वेंनी योगात सांगितलेला मानवी शरीर आणि मन यांचा आपसातील संबंध, मनाच्या सुख, शांती व आनंदाकडे लक्ष देताना शरीराची देखरेख, रखरखावाकडे लक्ष देण्याची गरज याविषयी केलेली विधाने अजूनही मनात घोळत होती. गुप्तेंच्या आनंदाच्या परिभाषेत पोट भरल्याने किंवा अन्य इंद्रियांच्या समाधानाने मिळणाऱ्या आनंदाचा समावेश जरी होता, तरी माणसाच्या सुखसमाधाना आणि चिरस्थायी आनंदासाठी एका स्वस्थ, निरोगी आणि तंदुरुस्त शरीराची ही गरज असते, असे कुठेही नमूद केले नव्हते. मनाच्या आनंदाच्या संदर्भात जवळजवळ सगळ्याच विषयांवर बोलणे झाले होते आणि माझे सर्व प्रश्न विचारून झाले असल्यामुळे एका निरोगी आणि स्वस्थ शरीराचे आयुष्याच्या आनंदी वाटचालीसाठी महत्त्व याबद्दल मी गुप्तेंचे विचार जाणून घ्यायचे ठरवले. अशोक, माणसाच्या आयुष्याचा उद्देश म्हणजे त्याच्या स्वतःच्या मनीचा चिरस्थायी आनंद मिळवणे आणि त्यासाठी काय करणे, कोणकोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवणे गरजेचे आहे याबद्दल माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही फारच सुंदर आणि प्रत्येकाला समजेल अशा सोप्या भाषेत दिलेली आहेत. नीटपणे समजावूनही सांगितले आहे. म्हणून माझ्याकडे आता त्या बाबतीत प्रश्न शिल्लकच नाही. पण तरी एक मात्र विचारावंसं वाटतं. आपण आतापर्यंत जे काही बोललो ते सगळं आपल्या मनातील भावना आणि मनाची सुख, शांती व आनंदाबद्दलच बोललो. एका स्वस्थ आणि निरोगी मनासाठी, सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी निरोगी शरीराचे महत्त्व आणि ते नेहमी निरोगीच राहील हे कसं सुनिश्चित करावं या विषयावर आपली काहीच चर्चा झालेली नाही. गौतम बुद्धाला वैराग्य का आले, त्याचे मन दुःखी का झाले याबद्दल मी ऐकलेल्या कथेप्रमाणे त्याने राजमहालाच्या राजमार्गावरून जाताना एक दुःखी कष्टी रुग्ण, वार्धक्याने जर्जर झालेला एक वृद्ध आणि एक प्रेत यात्रा जाताना बघितले. हे सर्व बघून गौतम बुद्धाचे मन अतिशय खिन्न आणि विदीर्ण झाले. त्याच्या मनात विचार आला की प्रत्येक माणसाचे आयुष्य जर नाना प्रकारच्या व्याध्यांनी ग्रासलेले, पुढे वार्धक्याने त्रासलेले आणि शेवटी मृत्यूला पावणारे नाशवानच असेल, तर ज्ञानेंद्रियांना सुखवणारे हे नाना प्रकारचे उपभोग, हे राज्य, हे वैवाहिक सुख, हे सर्व कशा कामाचे? हा विचार मनात येताच त्याने सर्व सांसारिक सुखांचा मोह त्यागला आणि वैराग्य घेऊन तो सत्याच्या शोधात निघाला. पण अशोक, रोगराई, वार्धक्य आणि मृत्यू या सर्व गोष्टी जरी सत्य असल्या तरी त्या अटळ आहेत. त्यांचा संबंध शरीराशी आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर मानवी जीवनातील सुख, समाधान आणि आनंद या गोष्टी मनाशी संबंधित आहेत, मनावर आपल्या नियंत्रणाशी संबंधित आहेत. मग या 3 शारीरिक अवस्थांनी मन खिन्न, निराश आणि आनंदाच्या मार्गावरून विचलित का व्हावं? अर्थातच योगात सांगितल्याप्रमाणे शरीर आणि मन दोन्ही निरोगी असतील तरच आपण आपले आयुष्य सुखी, आनंदी करू शकतो, आपल्या जीवनाचा उद्देश प्राप्त करू शकतो असे मला वाटते. याबद्दल तुमचे काय मत आहे? मी अशोकना विचारले. तुम्ही मांडलेला मुद्दा फार महत्वाचा आहे हर्षल, गुप्ते उत्तरले. खरं तर मलाही याबद्दल बोलायचेच होते, पण गोष्टींच्या ओघात हा मुद्दा बाजूलाच राहिला. माणसाच्या आयुष्यात आजारपण, वार्धक्य आणि मृत्यू या तिन्हीचे नक्कीच खूप महत्त्व आहे. एका निरोगी शरीरातच
एक निरोगी आणि आनंदी मन राहू शकते हेही सत्यच आहे. पण महत्वाचा प्रश्न इथे हा आहे की ज्याप्रमाणे मनुष्य आपल्या मनावर ताबा किंवा नियंत्रण मिळवू शकतो, त्याचप्रमाणे शरीराचे नाना प्रकारचे रोग, वार्धक्य आणि मृत्यू यांनाही आपण जिंकू शकतो का? यांनाही आपल्या नियंत्रणात इच्छेखाली आणू शकतो का? यापैकी मृत्यूबद्दल मला तरी नाही वाटत की एका भीष्म पितामहाला सोडून कुणालाही इच्छा मृत्यूचे वरदान मिळालेले आहे. मृत्यू हे एक सर्वकालीन सत्य आहे आणि आत्महत्या करणाऱ्या भ्याडांशिवाय तो कोणाच्याच ताब्यात नाही. मृत्यू हा आपण स्वतःहून ओढावला तर तो नक्कीच येऊ शकतो, पण कितीही म्हटलं की नको येऊ तरी कधी ना कधी तो येणारच आणि आपल्याला नेणारच. म्हणूनच या जगाला मरते लोक असे लोक म्हणतात. प्रत्येक जन्म घेणाऱ्याला कधीतरी मरायचेच आहे. नाहीतर या जगात जनसंख्येचा स्फोट होऊन शेवटी माणसांना पाय ठेवायलाही जागा राहणार नाही, बरोबर ना? गुप्ते म्हणाले. मृत्यूच्या भीतीवरून एका कथेकरी बुवांकडून ऐकलेली पुराणातील एक गोष्ट आठवते. ती तुम्हीही ऐका. अशोकने गोष्ट सांगायला सुरुवात केली. वेदव्यासाचा पुत्र शुकदेवाने राजा परीक्षितला श्रीमद भागवत पुराण सांगता सांगता 6 दिवस उलटले होते. तक्षक सर्पाच्या दंशाने राजा परीक्षितचा मृत्यू होण्याला आता फक्त 1 दिवस उरला होता. तरी अजून राजा परीक्षितचे मृत्यूचे भय आणि शोक दूर झाले नव्हते. आपल्या मृत्यूची घटका जवळ येताना बघून राजाचे मन अतिशय क्षुब्ध आणि खिन्न झाले होते. तेव्हा शुकदेवाने राजा परीक्षितला एक कथा सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, हे राजन, फार जुन्या काळी एकदा एक राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार शोधण्याच्या नादात तो वाट चुकून एका घनदाट जंगलात जाऊन पोहोचला. रानातून बाहेर पडायची वाट शोधता शोधता रात्र झाली आणि मेघवृष्टीही होऊ लागली. रानात वाघ, सिंह वगैरे हिंस्र प्राण्यांच्या डरकाळ्याही ऐकू येऊ लागल्या. त्या अंधाऱ्या रात्री राजाला जंगली श्वापदांची भीती असल्याने राजा रात्र घालवण्यासाठी एखादे निवाऱ्याचे आश्रयस्थान शोधू लागला. तेव्हा त्याला दूर जंगलात एक दिवा टिमटिमताना दिसला. त्या दिशेने गेल्यावर राजाला तेथे एका घाणेरड्या पारध्याची झोपडी दिसली. हा पारधी वयोवृद्ध असल्या कारणाने जास्त चालू फिरू शकत नव्हता. म्हणून तो आपले मलमूत्र विसर्जन ही झोपडीच्याच एका कोपऱ्यात करत होता. त्याने आपल्या खाण्यासाठी मारलेल्या प्राण्यांचे मांस पण झोपडीत इतस्ततः लटकावून ठेवलेले होते. या सगळ्या घाणीमुळे त्या छोट्याशा झोपडीत सर्वत्र दुर्गंध व घाण वास पसरले होते. झोपडीची अवस्था बघून राजा काही क्षण बाहेरच थबकला. पण जवळपास कोठेच आसऱ्याची दुसरी कोणतीच जागा न दिसल्यामुळे नाईलाजाने राजाने पारध्याला रात्रभर त्याच्या झोपडीत विश्रांती करू देण्याची विनंती केली. यावर त्या पारध्याने राजाला सांगितले की तुझ्याच सारखे रात्रभरासाठी आश्रय मागणारे वाट चुकलेले वाटसरू कधी कधी माझ्या झोपडीत येत असतात. मी त्यांना रात्री निवाऱ्यासाठी परवानगी तर देतो, पण सकाळी ते लोक येथून जाण्यास तयार होत नाहीत आणि फार कटकट करतात. माझ्या झोपडीतील वास त्यांना इतका आवडू लागतो की ते झोपडी सोडू इच्छित नाही आणि या झोपडीवर आपला हक्क सांगू लागतात. मी या भानगडीत कैक वेळा पडलो आहे, म्हणून मी आता कोणालाच माझ्या झोपडीत रात्रीसाठी आश्रय देत नाही. तेव्हा हे राजा, मी तुम्हाला येथे राहण्यास परवानगी देऊ शकत नाही. पारध्याचे हे बोल ऐकून राजाने शपथेवर त्याला वचन दिले आणि सांगितले की मी एक राजा असल्याने माझ्यावर राज्याचा कारभार बघण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे तुझ्या झोपडीत मला जास्त काळ राहता येणारच नाही. मी तर संयोगानेच वाट चुकून येथे आलो आहे. सकाळ होताच येथून निघून जाईन. हे ऐकून पारध्याने राजाला झोपडीच्या एका कोपऱ्यात रात्र काढायला परवानगी दिली.
राजा रात्रभर त्या झोपडीत शांत झोपला. पण त्या रात्रभराच्या मुक्कामात राजाला त्या झोपडीतील वास, दुर्गंध आवडू लागले आणि अतिशय प्रिय झाले. राजा आपल्या आयुष्याचे खरे ध्येय विसरून त्या झोपडीतच राहण्याचा विचार करू लागला. सकाळी राजाने जेव्हा पारध्याला झोपडीत आणखी काही काळ थांबू देण्याची विनंती केली, तेव्हा तो वृद्ध पारधी अत्यंत संतापला आणि राजाला बरे वाईट बोलू लागला. राजाला मात्र आता झोपडी सोडणे जीवावर येत होते. त्याला झोपडी सोडून जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. यावरून पारधी आणि राजामध्ये चांगलेच भांडण जुंपले. कथा सांगून शुकदेवाने परीक्षित राजाला विचारले, परीक्षित, तुम्हीच सांगा, राजाने आपली शपथ मोडून त्या झोपडीत आणखीन काळ राहण्याच्या मोहापायी भांडणतंटा करणे उचित होते का? यावर परीक्षित म्हणाला, महाराज, तो कोण राजा होता त्याचे नाव मला सांगा. आपले सकाळी निघून जाण्याचे वचन विसरून, आपला वास्तविक ध्येय विसरून अशा घाणेरड्या गलिच्छ झोपडीच्या मोहात पडणारा तो तर कोणी महामूर्खच असला पाहिजे. मला त्याच्या मूर्खपणाची कीव करावीशी वाटते. परीक्षित राजाचे हे बोलणे ऐकून शुकदेव हसून म्हणाले, हे राजा परीक्षित, तो महामूर्ख तर तुम्ही स्वतःच आहात. मलमूत्राने भरलेल्या या देहरूपी कोठडीत तुमच्या आत्म्याला जितका काळ राहणे आवश्यक होते त्याचा अवधी उद्या संपत आहे. आता तुम्हाला या लोकातून प्रयाण करून त्या लोकात जायचे आहे जेथून तुम्ही आलात. तरी तुम्ही अजून जगण्यासाठी धडपड करून अटळ असलेल्या मृत्यूला टाळण्याचा व्यर्थ प्रयत्न करत आहात. हा तुमचा मूर्खपणा नाही तर काय आहे? हे ऐकून राजा परीक्षितची विवेकबुद्धी जागृत झाली आणि तो या मानवी जीवनाच्या मोहपाशातून मुक्त होण्यास सहर्ष तयार झाला. त्याला कळले की मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. ही कथा सांगणारे कथेकरी बुवा पुढे म्हणाले, जेव्हा एक जीव आपल्या आईच्या पोटात जन्माला येतो तेव्हा तो देवाला प्रार्थना करत असतो की देवा, मला या अंधाऱ्या कोठडीतून सोड. मी कधीच तुझे उपकार विसरणार नाही. पण जेव्हा तो या जगात जन्म घेतो तेव्हा होणाऱ्या यातना आणि जगातील इतर त्रास बघून तो रडत रडतच बाहेर येतो आणि देवाला गाऱ्हाणे सांगतो की देवा, तू मला कोणत्या घाणेरड्या गलिच्छ आणि त्रासदायक जगात आणलेस. मात्र पुढे पुढे त्याला त्या दुर्गंधीयुक्त अस्वच्छ झोपडीच्या वासासारखेच हे जग आणि हा देह इतका आवडायला लागतो की तो या जगाला आणि देहाला सोडून जायला तयारच नाही होत. ही आपण सर्वांचीच कथा आहे, कथेकरी बुवा म्हणाले. मला ही कथा ऐकून 3 गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या. पहिली तर हीच की जो जन्माला येतो तो मृत्यूला प्राप्त होणारच, हे शाश्वत सत्य असल्याने प्रत्येकाला जन्म झाल्यापासूनच मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी नेहमीच ठेवली पाहिजे. शुकदेवाची कथा ऐकून दुसरा प्रश्न मला जो पडला तो असा की त्या रानात वाट चुकलेल्या राजाला जर पारध्याची झोपडी फार अस्वच्छ आणि घाणेरडी वाटली तर रात्र तेथे काढण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्याने रात्र झोपण्यात वाया न घालवता त्या वेळाचा उपयोग झोपडीला स्वच्छ आणि व्यवस्थित करण्यात का नाही केला? तो तर राजा होता, पारधी त्याची प्रजा. मग प्रजेचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी राजाची नाही तर कोणाची? अन्वयार्थाने बघितले तर आपण जरी या जगात अनिच्छेने आलो असलो, जन्म घेताना रडत येत असलो, तरी या घाणेरड्या गलिच्छ त्रासदायक जगाला आपल्या जीवन काळात मृत्यूपूर्वी आहे त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत नेण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी प्रत्येक जन्म घेणाऱ्या मनुष्याची आहे असे मी मानतो. त्यातच आपल्या मनुष्य जीवनाची सार्थकता आहे. माणसाला त्याच्या कर्मानेच पुढची पिढी लक्षात ठेवत असते. अन्यथा इतर प्राण्यांच्या आणि माणसाच्या जन्मात अंतर ते काय? गुप्तेंनी प्रश्न केला. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राजा परीक्षित
किंवा कोणत्याही मानवाला जगण्याची जी हाव असते त्याचे कारण सबंध आयुष्यात त्याने मला काय हवं हे मिळाल्यानंतर आणखीन काय पाहिजे याचाच विचार करण्यात घालवलेले असते. या उलट मला काय मिळाले काय नाही मिळाले याचा विचार न करता मी या जगासाठी जगातील लोकांसाठी काय केले, लोकांच्या भल्यासाठी कल्याणासाठी मला अजून काय करता येईल याचाच सदा विचार करणारा माणूस नेहमी तृप्त, आनंदी आणि आशावादी असतो. माझ्या मते जे लोक या 3 गोष्टींचे आपल्या आयुष्यात नेहमीच लक्ष ठेवतात त्यांना कधीच मृत्यूचे भय वाटत नाही आणि ते सदैव मृत्यूला सामोरे जाण्यास नेहमीच सज्ज असतात. अशोक गुप्तांनी थोडक्यात राजा परीक्षितची गोष्ट सांगण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट केला. आता उरले रोग, आजार आणि वार्धक्य. मृत्यूप्रमाणेच वार्धक्यही कमी अधिक प्रमाणात अटळ आहे. मात्र माणसाला वार्धक्याचा त्रास जाणवणे किंवा न जाणवणे हे पुष्कळ अंशी त्या व्यक्तीच्या मानसिक स्थिती, त्याचे शरीर सौष्ठव, शरीराची देखरेख कशा प्रकारे केली गेली आहे आणि केली जात आहे या गोष्टींवर अवलंबून असते. जे लोक वार्धक्यातही आपल्या शरीराची देखरेख व्यायामाद्वारे, योगाच्या मदतीने व्यवस्थितपणे करतात, रोगराईपासून सावध राहतात आणि मुख्य म्हणजे आपल्या मनाप्रमाणेच आपल्या शरीराला, त्याच्या गरजांना, त्याच्या मर्यादांना व्यवस्थित प्रकारे समजून घेतात, ते लोक वार्धक्यही आनंदातच घालवतात. वार्धक्यात शरीराला आणि मनाला मुख्यत्वे 2 गोष्टींची गरज असते. पहिली कामाची आणि दुसरी जगण्यासाठी उद्देशाची. जे लोक हे समजतात आणि त्याप्रमाणे स्वतःला नेहमी कुठल्या तरी मानसिक आणि झेपेल तेवढ्या शारीरिक कामात गुंतवून ठेवतात, ते आपले वार्धक्य शारीरिक किंवा मानसिक त्रासाच्या बिना मजेत आनंदात घालवतात. म्हणूनच वार्धक्यात पठण-पाठण, ज्ञानार्जन आणि मुबलक शारीरिक मेहनत यांचे मनातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी फार महत्त्व असते. आता उरले आजारपण. गौतम बुद्धाच्या काळापासून आतापर्यंत वैद्यकशास्त्राने बरीच प्रगती केली आहे. कित्येक रोगांची कारणे शोधून त्यांचा समूळ नाश केला गेला आहे. तर इतर रोगांवर गुणकारी औषधांचा शोध लावला गेला आहे. तसेच रोगांचे निदान करण्याचे शास्त्रही पुष्कळ प्रगत झाले आहे. शल्यचिकित्साच्या प्रगतीनेही कितीतरी दुखण्यापासून माणसाला मुक्ती मिळवून दिली आहे. माझे एक शल्यचिकित्सक मित्र गमतीने म्हणतात, माणसाने आजवर वैद्यकशास्त्रामध्ये केलेल्या प्रगतीला मुख्यत्वे 2 वर्गामध्ये विभागता येईल. पहिली म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरील सफल शल्यचिकित्सा. यात हृदयारोपणाची, मेंदूच्या विकारांवरची, पोटाच्या आतल्या भागांची आणि अस्थिशल्यचिकित्सा यांचे मनुष्याला नाना तऱ्हेच्या रोगांपासून वाचवण्यासाठी फार महत्त्व आहे. वैद्यकशास्त्राचा दुसरा महत्त्वाचा विजय म्हणजे जंतू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गापासून होणाऱ्या रोगांवर जंतुघातक म्हणजे अँटीबायोटिक औषधांचा, उपचारांचा शोध. अँटीबायोटिकमुळेच पूर्वी महाभयंकर वाटणारे प्लेग, कॉलरा सारखे साथीचे रोग, तसेच क्षय, टीबी, मलेरिया सारख्या जीवघेण्या रोगांची आज भीती वाटेनाशी झाली आहे. येथे मी एक महत्त्वाची सूचना नमूद करू इच्छितो. ती म्हणजे मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे माणसाला जर खरंच निरोगी जगायचे असेल तर त्याला डॉक्टरांच्या भरवशावर न राहता स्वतःच्या तब्येतीमध्ये होणाऱ्या बारीक सारीक बदलांकडे व त्या बदलांच्या कारणांकडे स्वतःच लक्ष देणे फार गरजेचे आहे. आपल्या शरीराची रचना व गरजा समजून आपल्या कोणत्या चुकांमुळे, निष्काळजीपणामुळे आजार संभवतात याची माहिती करून घेणे जरुरी आहे. कारण डॉक्टर हा देव नसतो. डॉक्टर केवळ तुमच्या सांगण्यावरून आणि काही तपासण्या करून तुमच्या रोगाचे निदान करतात आणि तुम्हाला बरे करण्यासाठी औषध उपचार सांगतात. कोणताच डॉक्टर तुम्हाला तो रोग का झाला याबद्दल किंवा काय केल्याने हा रोग होणार नाही
हे रुग्णाला सांगण्यात वेळ घालवत नाही. कारण एकतर रोग्याची दिनचर्या काय आहे, त्यात काय बदल झाल्याने रोग झाला हे त्यांना स्वतःलाच माहीत नसते. आणि दुसरे म्हणजे प्रत्येक रोगाची कारणे शोधणे, त्यावर उपाय शोधणे हे डॉक्टरांचे काम नसून संशोधकांचे काम आहे. हे सर्व मान्य आहे. थोडक्यात डॉक्टर तुम्हाला रोगापासून बरे करतात, रोग निरोगी नव्हे. म्हणूनच नेहमी निरोगी जगण्यासाठी प्रत्येकाला दोन गोष्टींची माहिती असणे फार गरजेचे आहे. पहिली म्हणजे स्वतःच्या शरीर रचनेची, स्वतःच्या शरीराच्या गरजांची आणि आपल्या शरीराच्या वापराच्या मर्यादांची संपूर्ण माहिती असणे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या रोगांच्या प्रकारांची आणि त्यांच्या प्रादुर्भावाच्या कारणांची माहिती असणे. आपण वर बघितल्याप्रमाणे माणसाला होणारे रोग हे मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात. एक जीवाणू किंवा विषाणू, बॅक्टेरिया किंवा व्हायरस पासून होणारे संसर्गजन्य रोग आणि दुसरे इतर रोग जे बॅक्टेरिया किंवा व्हायरस शिवाय अन्य कारणांनी होतात. मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे यापैकी बॅक्टेरिया किंवा व्हायरस यांच्या संसर्गाने म्हणजे इन्फेक्शनने होणारे रोग, त्यांच्यावर गुणकारी अँटीबायोटिक किंवा लसीचा शोध लागेपर्यंत बहुधा प्राणघातक आजार समजले जात असत, जसे मलेरिया, टीबी, कॉलेरा, टायफॉइड वगैरे. पण आज त्यांच्यावर औषध किंवा लसी निघाल्यानंतर या रोगांची भीती नाहीशी झाली आहे. प्रत्येक माणसाने या रोगांची लागण कशामुळे होते याची माहिती केली आणि ती न व्हावी यासाठी प्रतिबंधक योजना केली. पिण्याचे पाणी आणि खाण्याच्या अन्नाच्या स्वच्छतेची आणि शुद्धतेचे लक्ष ठेवले. तसेच श्वासोश्वासातून आणि स्पर्शाने पसरणाऱ्या रोगांपासून बचावासाठी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी न जाणे, दाटीवाटीने माणसे उभे असलेल्या बस ट्रेनने प्रवास न करणे आणि अगदीच जरुरी झाल्यास अशा दाटीवाटीच्या जागी दुसऱ्याच्या श्वासोश्वासाचा संपर्क टाळणे याच्याकडे लक्ष दिले तर या रोगांना न भीता माणूस आपले निरोगी आरोग्य सुनिश्चित करू शकतो, अशोक म्हणाले. इथे आहारासंबंधी एक महत्त्वाची गोष्ट अशी की माणसांमध्ये रोग पसरवणारे बॅक्टेरिया आणि व्हायरस यांची लागण पक्षी, प्राणी यांना मारून त्यांचे मांसाहारी जेवण खाल्ल्याने किंवा रोगाची लागण झालेल्या पक्षी किंवा प्राण्यांपासूनची उत्पादने जसे पक्ष्यांची अंडी व त्यापासून तयार केले गेलेले खाद्यपदार्थ, दूध व दुधापासून तयार केले गेलेले पदार्थ आणि मांसापासून तयार केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता असते. उदाहरणार्थ बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू किंवा मॅड काऊ डिसीज. या उलट शुद्ध शाकाहारी किंवा व्हिगन आहाराने अशा संसर्गजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता नसते. तसेच अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता अगदीच कमी असते. याचे कारण असे की पक्ष्यात, प्राण्यात आणि माणसात रोग पसरवणारे बॅक्टेरिया आणि व्हायरस सारखेच असतात. पण वनस्पतींचे रोग पसरवणारे बॅक्टेरिया आणि व्हायरस हे माणसात रोग पसरवणाऱ्या बॅक्टेरिया आणि व्हायरसपेक्षा वेगळे असतात आणि माणसासाठी अपायकारक नसतात. उलट माणसांमध्ये रोग पसरवणाऱ्या बॅक्टेरियाचा नाश करणारी अँटीबायोटिक औषधे ही वनस्पतीचा एक प्रकार बुरशी किंवा फंगस याच्यापासूनच तयार केले जातात. म्हणूनच माझं असं मत आहे की सदैव निरोगी राहण्यासाठी शाकाहार हा एक उत्तम उपाय आणि पर्याय आहे, अशोक गुप्ते म्हणाले. माझ्या आयुष्याच्या अवघ्या 60 वर्षांच्या अनुभवावरून मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की वर सांगितलेल्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींचे लक्ष ठेवले तर आपण आपल्या डॉक्टरकडील वाऱ्या किमान 90% तरी कमी करू शकतो आणि संसर्गजन्य रोगांपासून मुक्त एक निरोगी जीवन सहज जगू शकतो. गुप्तेंनी आपले म्हणणे पूर्ण केले. हे तर झाले संसर्गजन्य रोगांपासून मुक्तीबद्दल. पण बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या इन्फेक्शन पासून होणाऱ्या रोगांव्यतिरिक्त इतर रोगांचे काय? गुप्ते बोलायचे थांबल्यासारखे वाटल्याने मी स्वाभाविक उत्कंठेने विचारले.
उत्तरादाखल अशोक प्रथम काहीसे हसले आणि पुन्हा सांगू लागले. तुमचा प्रश्न मला अपेक्षितच होता, गुप्ते म्हणाले. खरं तर मी मागेच म्हटल्याप्रमाणे वैद्यकशास्त्रात आजवर झालेल्या प्रगतीत रोगाचे कारण शोधून त्याचा समूळ नाश करणारी औषधे फक्त बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या इन्फेक्शन पासून होणाऱ्या रोगांकरिताच शोधली गेली आहे. इतर रोग जसे कॅन्सर, किडनी स्टोन, लिव्हर किडनी निकामी होणे, हृदयाचे तसेच मेंदूचे विभिन्न रोग यांच्यापासून ते अगदी साध्या डोकेदुखीचा समूळ नाश करणारी औषधे अजून तरी सापडली नाहीये. यात आहारात प्रथिन, विटामिन किंवा मिनरल्सच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांचा समावेश नाहीये, कारण हे रोग आहारात बदल केल्याने सहज बरे होऊ शकतात. आता प्रश्न येतो की या इतर रोगांपासूनही आपण आपल्या शरीराचे रक्षण करू शकतो का, आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवले पाहिजे, असे म्हणून अशोक गुप्तेंनी मुख्य मुद्द्याला हात घातला. आता आपण इतर रोग जे बॅक्टेरिया किंवा व्हायरस शिवाय अन्य कारणांनी होतात त्यांच्याकडे वळूया. इन्फेक्शन शिवाय होणारे इतर रोग का व कसे होतात, त्यांच्यापासून वाचण्यासाठी काय करावे, काय करू नये यावर विचार करता खालील 3 गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. पहिली म्हणजे निरोगी, स्वस्थ, शांत मन आणि मनातील चांगल्या भावनांचे निरोगी शरीरासाठी महत्त्व. दुसरी, जिभेवर आणि वासनांवर ताबा, अति तिथे माती. आणि तिसरी, कामाचे शारीरिक मेहनतीचे महत्त्व. निरोगी शरीरासाठी निरोगी मनाचे योगविद्येत आणि आधुनिक वैद्यक शास्त्रात सारखेच महत्त्व आहे. माणसाला वारंवार वरचेवर होणारे डोकेदुखी, पोटदुखी, ऍसिडिटी, बद्धकोष्ठ सारख्या आजारांमध्ये अस्वस्थ, चिंतित, दुःखी, दुविधेत किंवा दडपणाखाली असलेल्या मनाचा सिंहाचा वाटा आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या भाषेत अशा रोगांना सायकोसोमॅटिक डिसीज असे म्हणतात. सुरुवातीला हे रोग साधारण वाटतात आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तात्पुरते थातुरमातुर औषधे घेऊन काम चालवतो. पण पुढे पुढे यात छोट्या मोठ्या कुरबुरींचे रूपांतर उच्च रक्तदाब, हृदयविकार, डायबिटीज, पोटातील अल्सर, मेंदूतील विकारांसारख्या मोठ्या आजारांमध्ये होते हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या शरीरात आपली स्वतःची एक रोग प्रतिबंधक शक्ती तसेच रोग बरा करण्याची शक्ती किंवा बॉडीज ऑन हिलिंग पॉवर, बॉडीज ओन हिलिंग पॉवर असते. त्या शक्तीचा उपयोग करून आपले शरीर रोगांशी आणि शरीरात रोग पसरविणाऱ्या एजंट्सशी सारखेच लढा देत असते. जोवर आपल्या शरीराच्या या शक्तीचा विजय होतो तोवर रोगाची लक्षणे प्रकट होत नाही आणि आपल्याला रोग जाणवत नाही. काही कारणाने रोग झालाच तर ही शक्ती रोग बरा करण्याचा यथासंभव प्रयत्न करते. उदाहरणार्थ, आपल्याला जर कापले किंवा भाजले तर कुठलेही औषध न वापरता केवळ जखम बांधून ठेवून जखमेची स्वच्छता राखल्याने सुद्धा जखम बरी होते. ते आपल्या शरीरात स्वतःच्या रोग बरा करण्याच्या शक्तीमुळेच. तसेच कामाच्या शीणामुळे स्नायू दुखू लागतात, तर आराम केल्याने ते दुखणे बरे होते आणि आपण ताजेतवाने होतो. पण आपल्या शरीराच्या या रोग प्रतिबंधक आणि रोगोपचार शक्तीला मर्यादा असतात. जेव्हा रोगाचा त्रास वाढतो आणि त्याला ठीक करणे आपल्या रोग निवारण शक्तीच्या हाताबाहेर जाते, तेव्हाच माणसाला इतर औषधोपचारांची गरज पडते. पण येथे लक्षात घेण्याची महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही सर्व औषधे फक्त आपल्या रोग निवारण शक्तीची रोगांशी लढण्यास मदत करतात. कुठलीही औषधे स्वतः रोगाशी लढा देत नाही. ते काम केवळ शरीराची रोग निवारण शक्तीच करू शकते, अशोकने माहिती पुरवली. जर आपण सदैव हसतमुख असू, आपले मन नेहमी प्रसन्न असेल, तर आपल्याला असे रोग कधीच होत नाही. या रोगांचे मुख्य कारण असते
मानसिक ताणतणाव. मानसिक ताणाचा आपल्या शरीराच्या विभिन्न अवयवांवर वेगवेगळा परिणाम होत असतो. मानसिक ताणाचा सर्वात मुख्य दुष्परिणाम म्हणजे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या मांसपेशी सतत संकुचित राहून त्यांच्यात कायमस्वरूपीचा ताण निर्माण होणे. जोवर आपल्या मनावर ताण असतो तोवर आपल्या नकळत शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या मांसपेशी संकुचित आणि तणावग्रस्त राहतात. याचा परिणाम म्हणजे जर डोक्याच्या चेहऱ्याच्या मांसपेशीवर जास्त वेळ ताण राहिला तर डोकेदुखी, मायग्रेन सारखे रोग, हृदयावरच्या सतत ताणामुळे उच्च रक्तदाब, एंजायना वगैरे सारखे आजार आणि शेवटी हृदयविकाराचे झटके असे रोग संभवतात. पोटाच्या मांसपेशीच्या सतत संकुचनामुळे ॲसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठ, पोटदुखीसारखे रोग संभवतात. तसेच मानसिक ताणामुळे हाता व पायांचे स्नायू कमालीचे दुखावतात. हा अनुभव सर्वांचाच असेल. एकूण काय तर मानसिक ताणतणावाचा आपल्या शरीराच्या सर्वच अवयवांवर विपरीत परिणाम होतो आणि त्यातूनच नाना तऱ्हेच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. कधी कधी तर हे रोग बळावून शेवटी जीव घेणेही ठरतात. मात्र इथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सध्या आपण मानसिक ताणतणावाचा शरीर स्वास्थ्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दलच चर्चा करीत आहोत. यात कोणत्याही प्रकारचे मानसिक रोग किंवा मनोविकृतीचा समावेश नाहीये, अशोक म्हणाले. पण अशोक, मानसिक ताणतणाव हे आजच्या धकाधकीच्या आयुष्यातील शाश्वत अपरिहार्य सत्य आहे, हे तुम्हीही मान्य कराल. मग याच्यावर काहीच उपाय नाही का? न राहून मी मध्येच प्रश्न केला. उपाय नक्कीच आहे आणि तोही अगदीच सोपा. तो म्हणजे रिलॅक्सेशन किंवा शिथिलीकरण. त्यासाठी योगात सांगितलेल्या शवासनातील शिथिलीकरणाच्या पद्धतीमध्ये मनुष्याने आपल्या मनातील सर्व ताण विसरून आपल्या शरीराच्या नखशिखांत प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक मांसपेशीवर एक एक करून आपले लक्ष केंद्रित करायचे आणि त्या मांसपेशीला सैल सोडायचे असते. पायाच्या बोटांपासून सुरू करून डोक्यापर्यंतच्या प्रत्येक मांसपेशीला अशा प्रकारे सैल सोडून शिथिल केल्याने संपूर्ण शरीराचे शिथिलीकरण होते. शवासनात सांगितलेल्या या शिथिलीकरणाने नक्कीच फायदा होतो आणि मानसिक ताणापासून उत्पन्न होणाऱ्या रोगांपासून सुटकाही होते. पण शवासनाच्या शिथिलीकरणाच्या क्रियेत दोन मुख्य अडचणी आहेत. प्रथम म्हणजे अशा प्रकारच्या शिथिलीकरणासाठी आजच्या धकाधकीच्या जीवनातील माणसाला फार वेळ काढता येत नाही. आणि द्वितीय म्हणजे अशा सर्वांग शिथिलीकरणासाठी माणसाला आपल्या मनातून सर्व प्रकारचे विचार झटकून टाकून आपले सर्व लक्ष मांसपेशींच्या शिथिलीकरणावर एकवटायचे असते, जे फार कठीण आहे. म्हणूनच मी माझ्या वर्षानुवर्षांच्या अनुभवावरून आंशिक किंवा गरजेप्रमाणे प्रासंगिक शिथिलीकरणाचा पर्याय शोधून काढला आहे, गुप्ते म्हणाले. आपण वर बघितल्याप्रमाणे शरीराच्या भिन्न भिन्न अवयवांवर मानसिक तणावाचे वेगवेगळे दुष्परिणाम होत असतात. हे आपल्या लक्षात आल्यावर आपण आजाराच्या लक्षणाप्रमाणे शरीराच्या त्या विशिष्ट भागाच्या स्नायूंचे जरी शिथिलीकरण करू शकलो तरी आपण तो आजार बरा करून निरोगी राहू शकतो, असा माझा अनुभव आहे. यालाच मी आंशिक शिथिलीकरण म्हणेन. उदाहरणार्थ, मानसिक ताणामुळे जेव्हा डोके दुखण्याची सुरुवात होते तेव्हा डोके, डोळे, चेहरा आणि मानेच्या स्नायूंना जर आपण जाणीवपूर्वक शिथिल केले, सैल सोडले तर 100% डोकेदुखी बरी होते. हा माझा स्वतःचा मागच्या 20-25 वर्षांच्या खात्रीलायक अनुभव आहे. तसेच मानसिक ताणामुळे झालेल्या पोटाच्या विकारांसाठी पोटाचे स्नायू सैल सोडणे, हातापायांच्या दुखण्यात हातापायांच्या मांसपेशींना सैल सोडून हळूहळू मसाज केल्यासारखे हलवणे हे नक्कीच गुणकारी ठरते.
पण आंशिक शिथिलीकरणासाठी आपल्याला आजाराची लक्षणे प्रकट होण्यापर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. हे आपल्या दैनंदिन जीवनात सहज शक्य आहे. त्यासाठी आपण जेव्हा जे काम करत असतो तेव्हा त्या कामासाठी आवश्यक त्या मांसपेशी सोडून शरीराच्या इतर सर्व मांसपेशी शिथिल किंवा सैल सोडणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आपण बसलेलो असताना पाठीचा कणा आणि त्याच्या नजीकच्या मांसपेशी सोडून कोणत्याच मांसपेशीमध्ये ताण किंवा संकुचन नसावे. बसून वाचत असताना पाठीचा कणा, त्याच्या नजीकच्या मांसपेशी आणि डोळ्याच्या मांसपेशी शिवाय इतर सर्व स्नायू सैल किंवा शिथिल असावे. तसेच उभे असल्यास पाठीचा कणा, त्याच्या नजीकच्या मांसपेशी आणि पायाच्या मांसपेशी शिवाय सगळ्याच मांसपेशी शिथिल असल्या पाहिजे. अशा प्रकारे आपल्या जागृत अवस्थेत नेहमीच आपण आंशिक शिथिलीकरण आणि केवळ जरुरी त्याच मांसपेशींच्या संकुचनाचे लक्ष ठेवले तर मानसिक ताणतणावापासून होणाऱ्या रोगांपासून मुक्ती मिळून माणूस नेहमीच निरोगी राहू शकतो, असे माझे ठाम मत व अनुभव आहे, अशोक संपूर्ण आत्मविश्वासाने म्हणाले. आता तुम्ही विचाराल की हे सर्व तर ठीक, पण याचा सदा हसतमुख राहण्याचा आणि प्रसन्न मनाचा काय संबंध? बरोबर ना? अशोक त्यांच्या ठराविक लकबीप्रमाणे हसत म्हणाले. अहो, सोपं आहे. जसं मनात ताण असलेला माणूस कधीच हास्यवदन आणि प्रसन्नचित्त राहूच शकत नाही, तसेच हसतमुख प्रसन्न राहणाऱ्या माणसाला मानसिक ताणतणाव होतच नाही. अशा माणसाला कुठल्याही परिस्थितीत हा विश्वास असतो की हे जे काही घडत आहे ते सर्वांच्या भल्यासाठीच घडत आहे. प्रत्येक कठीण परिस्थितीतून ही सोपा मार्ग निघेलच आणि अंततोगत्वा सगळ्यांचे कल्याणच होईल, अशोक म्हणाले आणि पुन्हा एकदा त्यांच्या ओठांवर त्यांचे ट्रेडमार्क हसू तरळू लागले. आता आपण निरोगी शरीरासाठी निरोगी मनाच्या गरजेशिवाय अन्य 3 महत्वाच्या गोष्टींकडे वळूया, गुप्ते म्हणाले आणि त्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे नवीन विषयाला हात घातला. यात सर्वोपरी महत्वाची बाब आहे माणसाचा आपल्या जिभेवरील ताबा. माणसाच्या आयुष्यात त्याच्या जिव्हेचे अनन्य महत्व आहे, ही गोष्ट सगळेच मान्य करते. मजेची गोष्ट म्हणजे आपल्या जिव्हेवर आपल्या नियंत्रणाचे महत्व केवळ शरीर स्वास्थ्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठीच नव्हे तर सामाजिक स्वास्थ्यासाठी देखील तितकेच आहे. ही एवढीशी जिव्हा देखील महाभारताचे युद्ध घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, हे आपण विसरू नये. द्रौपदीने दुर्योधनाला आंधळ्याचा अंध पुत्र म्हणून हिणवले नसते तर महाभारताचे युद्ध झालेच नसते. हा इतिहास आपण सर्वांनाच माहीत आहे, गुप्ते म्हणाले आणि मिश्किल हसले. आपल्यापुरतं बघायला गेलं तर आपल्या जिभेची कामे म्हणजे स्वाद घेऊन खाणे आणि बोलणे ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वास्थ्यासाठी फार जरुरीची आणि महत्वाची कामे आहेत. आपल्या स्वादग्रंथी म्हणजे टेस्ट बड्स जिव्हेवर किंवा रसनेवर असल्यामुळे खाल्लेले जेवण स्वादिष्ट आहे की नाही हे जिव्हाच ठरवते. रसनेच्या निर्णयाप्रमाणेच आपल्याला जेवल्याचे समाधान मिळते. म्हणून शरीर स्वास्थ्यासाठी आपले जेवण पौष्टिक असण्याबरोबरच स्वादिष्ट असणे पण गरजेचे आहे. पण म्हणतात ना, अति तिथे माती. जिभेच्या बाबतीतही तेच लागू पडते. आपण जर खात असलेल्या अन्नाच्या पौष्टिकतेकडे लक्ष न देऊन फक्त जिभेच्या स्वादासाठी आवडलं म्हणून पोट भरल्यावरही खात सुटलो किंवा स्वादिष्ट पण अस्वच्छ, भेसळयुक्त, पौष्टिक तत्व नसलेलं अन्नच खाल्लं तर ते जिभेवरचे अनियंत्रण नाना प्रकारच्या रोगांचे कारण बनते आणि फार महागात पडते. म्हणून जिभेच्या चोचल्यांसाठी न खाता अन्नाचे पौष्टिक गुण लक्षात घेऊन खाल्ले, तसेच सकाळचा नाश्ता राजासारखा, दुपारची न्याहारी मध्यमवर्गीय प्रमाणे मध्यम आणि रात्रीचे जेवण गरीब कष्टकऱ्यासारखे कमी, या नियमाला अनुसरून केले तर आपले शरीर सदैव निरोगी राहते, अशोक म्हणाले. जिभेचे दुसरे काम म्हणजे बोलणे.
याही बाबतीत जिभेवरील नियंत्रण हे मानसिक स्वास्थ्यासाठी आणि ओघाने शारीरिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचे आहे. ज्याप्रमाणे ज्या माणसाचे बोलणे सभ्य, सुसंस्कृत व विनम्र असते, तो सर्वांचा प्रिय अजातशत्रू असतो. या उलट दुसऱ्यांना अपमानास्पद बोल बोलून, त्यांचे हसे करून, त्यांच्यावर आपला अधिकार गाजवण्यासाठी मोठ्याने ओरडून बोलून, तसेच शिव्या, शाप आणि अपशब्दांचा वापर करून आपलेच म्हणणे सिद्ध करून बघणाऱ्या व्यक्ती आपले हितशत्रूच अधिक तयार करीत असतात. रागाच्या भरात मी असे बोललो, पण मला तसे म्हणायचे नव्हते किंवा माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता, हे व अशा प्रकारची अनेक वाक्ये कित्येक लोकांकडून अनेक वेळा ऐकायला मिळतात. याचे कारण कोणत्याही विषयावर बोलताना, आपली मते व्यक्त करताना आपल्या जिभेवर नियंत्रण राहत नाही हेच होय. त्यामुळे आपण आपल्या नकळत नवनवीन हितशत्रू तयार करीत असतो. काही काळानंतर आपण त्या घटनेचा फेरविचार करून आपल्या बोलण्यातील चूक लक्षात आल्यावर आपण सावरासावरी करायला वर सांगितलेली पश्चातापसूचक वाक्य जरी म्हटली तरी तोवर खूप उशीर झालेला असतो. आपल्या वाईट बोलण्याने ऐकणाऱ्याच्या मनावर झालेला दुष्परिणाम, आपल्याबद्दलची वाईट धारणा काही पुसून टाकता येत नाही की बदलताही येत नाही. अशा रीतीने कारण नसताना केवळ बोलताना आपल्या जिभेवर म्हणजेच बोलण्याच्या पद्धतीवर नियंत्रण नसल्याने आपण नको ती संकटे आपल्यावर ओढावून घेत असतो. ज्या प्रकारे भूक नसताना केवळ जिभेच्या स्वादाकरिता आपण जास्त भोजन केल्याने अति तिथे माती होते, तसेच गरज नसताना विनाकारण एकसारखे अनवरत बोलत सुटण्याने देखील नको ते बोलले जाते आणि येथेही अति तिथे माती याचा प्रत्यय येतो. सांगण्याची गरज नाही की जिभेच्या अशा प्रकारे वाईट अनियंत्रित बोलण्यासाठी दुरुपयोग करून आपण दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दलही आधी वाईट मत तयार करतो. त्याचे पडसाद पुढे त्यांच्या वागण्यात उमटून आपण दुःखी, व्यथित, चिंतित आणि मानसिक ताणाने ग्रस्त होतो. हा मानसिक ताणच पुढे विभिन्न शारीरिक आजारांना जन्म देतो, हे आपण पूर्वीच बघितले आहे. थोडक्यात जिभेवर नियंत्रण ठेवल्यास न तोंड सुटते ना शरीर सुटते. हे शरीर निरोगी राखण्याचे एक महत्त्वाचे सिद्धांत आहे, अशोक गमतीने म्हणाले आणि स्वतःच्या विनोदावर दिलखुलास हसले. क्षणभर थांबून मला त्यांचे बोलणे पूर्णपणे पटले आहे आणि मी त्यांच्या पुढच्या बोलण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे हे लक्षात आल्यावर अशोक गुप्तेंनी पुढे बोलण्यास सुरुवात केली. शारीरिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यात लक्ष ठेवण्याच्या आणि लक्षात घेण्याच्या जरुरी गोष्टी, तसेच आपल्या आहारात, विचारात आणि वागण्या बोलण्यात काय काय असावं, काय काय नसावं हे आपण बघितलेच. पण या सर्वाबरोबर तितक्यात महत्त्वाचा एक आणखीन घटक, दिवसभर व्यस्त ठेवणारे मानसिक, शारीरिक काम आणि आमची मेहनत याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कामाचा अर्थ येथे रचनात्मक उपयोगी कामे करणे आहे. निरुपयोगी, विघातक, नुसताच वेळ घालवायला केली जाणारी किंवा इतरांच्या कामात अडथळे आणणारी कामे ही रचनात्मक, सकारात्मक नाहीत. उदाहरणार्थ, वेळ घालवण्यासाठी कॅरम, पत्ते वगैरे बैठे खेळ खेळणे, सोफ्यावर नुसतंच बसून टीव्ही सिरियल, क्रिकेट किंवा फुटबॉलची मॅच बघणे इत्यादी क्रियांना मी मानसिक किंवा शारीरिक कोणत्याच प्रकारचे रचनात्मक अथवा विधायक कामाच्या श्रेणीमध्ये धरत नाही, अशोक सांगत होते. या माझ्या वक्तव्यावर तुम्ही नक्कीच विचाराल की मग रचनात्मक आणि विधायक मानसिक आणि शारीरिक कामे ती कोणती आणि त्यांचा शरीर निरोगी राहण्यासाठी संबंध काय? गुप्ते पुढे म्हणाले, माझ्या मते लेखन, वाचन, डोळ्याने बघून, कानाने ऐकून किंवा अन्य कोणत्याही माध्यमाने नवीन माहिती मिळविणे, ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न करणे, कोणतेही काम वेळेवर व्यवस्थितपणे
आणि अधिक चांगल्या प्रकारे होण्यास ज्याने मदत मिळते अशा सर्व कामांना मी रचनात्मक, विधायक, सकारात्मक, उपयोगी मानसिक काम म्हणेन. तसेच आपले ज्ञान दुसऱ्यांशी वाटून घेणे, नवीन पिढीला मार्गदर्शन करणे या गोष्टीही रचनात्मक, सकारात्मक कामेच आहेत. कारण या कामांपासून आपल्याला नवीन माहिती, ज्ञान तर मिळतंच, पण त्याबरोबरच इतर लोकांची मदत करून मानवजातीच्या प्रगतीला हातभार लावण्याचे समाधान आणि आनंदही मिळतात. आपल्या घरचे कपडे धुणे, स्वयंपाक करणे, घराची स्वच्छता करणे, पाणी भरणे, पोरांची आणि वृद्धांची देखरेख करणे, त्यांना हवं नको ते बघणे, ही सर्व कामे पण माझ्या मते मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या रचनात्मक, उपयोगी कामांच्या परिभाषेत चपखल बसतात. अशोकने आपले म्हणणे स्पष्ट केले. आता प्रश्न येतो तो कामाच्या आणि आरोग्याच्या संबंधाचा. आपण मागेच बघितल्याप्रमाणे निरोगी शरीरासाठी एक निरोगी, प्रसन्न मन असणे आवश्यक असते. तर आता आपण आपले मन प्रसन्न कसे ठेवता येईल याचा विचार करूया. आपल्या मनाचे एक फार मोठे वैशिष्ट्य असते की ते बिना विचारांचे रिकामे कधीच राहू शकत नाही. झोपेत देखील आपल्या मनात नाना तऱ्हेचे विचार येत असतात. इंग्रजीतील म्हण एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप ही सर्वांनाच माहीत आहे. या म्हणीचा निहित अर्थ असा की आपल्या डोक्यात जर रचनात्मक, सकारात्मक कामांबद्दल विचार नसतील तर डोके रिकामे न राहता त्याची जागा विघातक, निरुपयोगी आणि दुसऱ्यांचे अहित करण्यासारख्या नकारात्मक विचारांनी भरते. उदाहरणार्थ, तो मला असे वाईट बोलला, माझ्याशी असा वाईट वागला, त्याने माझ्या कामाचे वाटोळे केले, मला असा राग आला, आता मी त्याचा बदला कसा घेऊ, काय केल्याने त्याचा सर्वनाश होईल, इत्यादी. साहजिकच असे घातक, नकारात्मक विचार मनात येता मन प्रसन्न कसे राहणार? याचा एक परिणाम म्हणजे माणूस रोज करत असलेल्या लिहिण्या, वाचण्याच्या, ज्ञानार्जनाच्या किंवा स्वयंपाक, धुणी, भांडी इत्यादी घरकामांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या सकारात्मक, उपयोगी कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. ती कामे व्यवस्थित पार पडत नाही. दुसरा म्हणजे माणूस दुःखी किंवा रागावलेला असल्याने सतत मानसिक ताणाखाली वावरतो. मग त्याचा परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर आणि ओघाने शारीरिक आरोग्यावर नक्कीच होतो. म्हणून निरोगी शरीरासाठी आपले मन सदा प्रसन्न आणि रचनात्मक, उपयोगी कामांच्या विचारांमध्ये व्यस्त असणे फार गरजेचे आहे. इथे विचारात घेण्यासारखी आणखीन एक बाब म्हणजे माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी, जागृत अवस्थेत दिवसभर मन रमवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्तता आवश्यकच असते. आता ते काम मानसिक असू दे का शारीरिक असू दे, पण ते रचनात्मक, सकारात्मक आणि उपयोगी काम असणे जरुरी आहे. कारण त्या कामाच्या पूर्ततेनेच आपल्याला समाधान किंवा आनंद मिळतात. एका निरोगी शरीरासाठी आनंदी, प्रसन्न, निरोगी मन असण्याच्या गरजेबद्दल आपण पूर्वीच चर्चा केली असल्याने त्याबद्दल पुन्हा विचार करण्याची मला वाटते आता गरज नाही. थोडक्यात दिवसभर व्यस्त ठेवणारे काम आणि कामाची जबाबदारी हेच माणसाच्या जगण्यातील आनंदाचा मुख्य स्रोत आहे. हेच माणसाला जगण्यासाठी उद्देश देते. विनाकामाच्या निरुद्देश जगणारा माणूस कधीच सुखी राहू शकत नाही आणि ओघाने निरोगी राहू शकत नाही, अशोक म्हणाले आणि किंचित थांबले. उरला प्रश्न आमच्या मेहनतीचा. याबद्दल मला फार काही बोलायची गरज आहे असे वाटत नाही. ही गोष्ट सर्वविदित आहे की ज्या मशीनचा योग्य तो वापर केला जात नाही ते मशीन लवकरच गंजून खराब होते. त्याचप्रमाणे आपण जर हातापायाच्या, पाठीच्या किंवा फुफ्फुसाच्या मांसपेशींना रोज नियमितपणे चालून, फिरून, धावून किंवा पोहून योग्य तो व्यायाम देणार नाही तर निश्चितच त्या अवयवांची काम करण्याची क्षमता कमी होत जाईल. त्यामुळे जर एका कोण्या दिवशी अचानकपणे शरीराच्या त्या भागावर अधिक ताण अधिक वेळपर्यंत पडला तर शरीराचा तो भाग दुखतो, सुजतो आणि निकामी होतो.
म्हणूनच शरीर निरोगी राखण्यासाठी शरीराच्या प्रत्येक अवयवाला रोज नियमित जुजबी व्यायामाची आणि आमच्या मेहनतीची गरज असते. तीच गोष्ट शरीरातल्या आतल्या अवयवांना म्हणजे मेंदू, हृदय, किडनी, लिव्हर वगैरेच्या आरोग्यासाठी ही लागू पडते. या अवयवांवर आपण जुजबीपेक्षा जास्त ताण दिल्याने, त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त कामाचे ओझे टाकल्याने देखील हे अवयव लवकरच निकामी होतात आणि शरीर रोगट बनून शेवटी अकाली मृत्यूला कारणीभूत ठरतात. हे लक्षात ठेवणं फार गरजेचे आहे. अशोकने आपले म्हणणे येथे पूर्ण केले. मला मात्र अशोकराजे, प्रोफेसर बर्वे आणि त्यांनी सांगितलेले योगाद्वारे शरीररूपी टेकिऑनच्या वसाहतीच्या मेंटेनन्सच्या गरजेची पुन्हा एकदा आठवण झाली. आता बोला, तुमचे आणि काही प्रश्न आहेत का हर्षल? अशोक गुप्तेने हसतच विचारले आणि मी खाडकन भानावर आलो. मागे सरलेल्या भूतकाळातून वर्तमानात आलो. अशोक राजाच्या अशा अचानक जाण्याने माझ्या मनात जी पोकळी निर्माण झाली होती, जे प्रश्न अनोत्तरित राहिले होते, ती उणीव आज अशोक गुप्तेंच्या उत्तरांनी भरून काढली होती. मला आज माझे जीवन जगण्याचा आनंद एकदा परत मिळाला होता. त्यासाठी मी कशा प्रकारे गुप्तेंचे आभार मानू मला सुचेना. भानावर आल्यावर मी सभोवताल नजर टाकली. दुपार टळून आता संध्याकाळ व्हायला आली होती. पहाडात होते तशी आकाशात ढगांची गर्दी गोळा होऊ लागली होती. माझ्या मनात जमलेली जाळी जळमट मात्र आज पूर्णपणे दूर झाली होती आणि सगळीकडे आनंदाचे लख्ख ऊन पडले होते. आतून सौ गुप्तेंनी चहाचे अधण ठेवल्याचा सुवास बैठकीतही पसरला होता. न राहून मी अशोक गुप्तेंना इतकेच म्हणू शकलो, अशोक, मी तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. आणि माझा कंठ भावनांच्या अतिरेकाने दाटून आला. समारोप. सुखी जीवनाचे नियम. त्या संध्याकाळी मी घरी परतलो तो एक नवीन चैतन्य घेऊन. मनात अशोक गुप्त्यांनी सांगितलेल्या गोष्टींबद्दलचे विचार सारखेच घोळत होते. मी ज्या प्रकाशाच्या शोधात आयुष्यभर इतस्तत अंधारात भटकत होतो, तो आज मला अनपेक्षितपणे सापडला होता. मला पूर्ण विश्वास होता की गुप्त्यांनी दाखवलेला मार्ग नक्कीच मला संभ्रमाच्या अंधारातून सुखी आयुष्याच्या वाटेकडे घेऊन जाईल. पण त्याचबरोबर गुप्त्यांनी सांगितलेल्या इतक्या सगळ्या अमूल्य गोष्टींपैकी काहींचा विसर पडून आपण पुन्हा एकदा सुखी जीवनाच्या मार्गावरून परावृत्त तर नाही ना होणार, याची मनातून भीतीही वाटत होती. म्हणून स्वतःचे आयुष्य सुखी, समाधानी व आनंदी करण्यासाठी मी स्वतः माझ्या आयुष्यात कटाक्षाने पालन करण्याकरिता खालील 10 नियमांची आखणी केली. पहिला म्हणजे रागाच्या भरात प्रत्युत्तरांवर संपूर्ण बंदी घालायची. शक्यतो नेहमी सहास्य मुखाने संवाद साधायचा. आयुष्यात पेच हे नसतातच, असतात ते फक्त नवनवीन आव्हाने. प्रत्येक आव्हानावर तोडगा काढून त्यावर मात करण्याच्या आपल्या अंगी असलेल्या आकलन क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवायचा. देव नेहमीच आपल्या बाजूने असतो, आपल्या विरुद्ध नव्हे. प्रत्येक आव्हानावर फक्त एकच तोडगा नसून अनेक उपाय उत्तरे असतात. म्हणून एकाच बाजूने विचार न करता अनेक पर्यायी उपाययोजनांची तयारी ठेवावी. आपल्या भावनांवर ताबा ठेवायचा. तुम्ही भावना आवेगात दिलेली तीक्ष्ण अविचारी प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर कोणालाच आवडत नाही. जर आपल्या वागण्या बोलण्याचा इच्छित परिणाम झाला नाही तर आपल्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार करायचा. दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यात वेळ न घालवता आपल्या स्वतःच्या चुकांचा आणि त्या सुधारण्याच्या बद्दल विचार करायचा. जगातल्या सगळ्या लोकांना सुधारण्याची जबाबदारी तुमची नाही. दुसऱ्यांवर दोषारोपण कधीच नको. तसेच बिना विचारता नको असलेला सल्ला कधीच देऊ नये. वाईट आठवणींच्या सर्व फायली बाद कराव्या, पुसून टाकाव्या.
चांगल्या आनंदित करणाऱ्या आठवणींच्या फायलींना मात्र चांगला पासवर्डने जपून ठेवावे, म्हणजे त्या चुकूनही पुसल्या जाणार नाही. त्यांची वेळोवेळी पुनरुजळणी आपल्याला सुख आणि आनंद देण्यास आयुष्यभर पुरतात. धन्यवाद.